कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते यश आणि कावेरीपासून. तर आता इथे यश कावेरीचा हात पकडतो आणि डोळा मारतो तो. तर आता इथे कावेरी म्हणते, यश तुम्ही चिटिंग करताय हा, असं म्हणते आता ती. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, अगं प्रेमात सगळं काही माफ असतं, तुझ्याकडूनच तर शिकलोय आम्ही, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे यश हसत असतो कावेरीकडे बघून. कावेरी असं म्हणतो आता इथे यश, तुम्ही खेळतच नाही आहात आणि मला म्हणताय चिटिंग करताय, असं म्हणतो आता इथे यश. काही काय रे, चांगली तर खेळ खेळते ना ती, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. असं म्हणून आता ती पाठीमागून वेगळं वागत असते बघा प्रेक्षक हो कावेरी सोबत. तर आता इथे खेळ चालू असतो. कावेरी मात्र काही खेळतच नसते आणि यशला मात्र अंगठी सापडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा बघते. तर आता इथे यश बहुतेक पास करतो ती अंगठी आता कावेरीकडे. तर आता इथे कावेरी म्हणते अंगठी वहिनी जिंकल्या, असं म्हणते आता इथे विद्या. तर आता इथे राग येतो बाकी सगळ्यांना. वा यश, असं म्हणते सुलक्षणा, आतापासूनच तुझी बायको तुला स्वतःच्या तालावर नाचवणार आहे, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि हसायला लागते तर ती जोरजोरात. पौर्णिमा, असं म्हणते आता इथे सुलक्षणा, आता बाई यशचा आपल्या कोणाकडेही लक्ष नसणार आहे, फक्त बायको आणि बायको, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. हो नाही, असं म्हणते आता इथे पौर्णिमा. ते तर दिसतच आहे की. तर आता इथे यश बघतो सुलक्षणाकडे, असं काय बोलतेस मा, तुझ्यामुळेच तर कावेरी माझ्या आयुष्यात आल्या. तू माझ्यासाठी काय केलंय हे सांगून सुद्धा नाही कळणार तुला, असं म्हणत होता यश. प्रत्येक गोष्ट सांगायची गरज नसते आईला, न सांगताही तिला कित्येक गोष्टी कळतात, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि मुलांचा आनंद हाच आईचा आनंद असतो, असं म्हणते सुलक्षणा. आणि मुलं जर चुकत असतील तर त्यांच्या नकळत त्यांना कसं चांगल्या मार्गावर आणायचं, हेच तर एक आईचं काम असतं, असं म्हणते सुलक्षणा. आणि तेच तर मी करतेय, असं म्हणते ती. खरंच मा, थँक्यू सो मच, असं म्हणत होता इथे यश, तू कावेरीला एक्सेप्ट केल्याबद्दल. मा अचानक अशी का वागते, असं म्हणते आता इथे यमुना. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, मी जे काही करते ना ते फक्त आणि फक्त तुझ्या भल्यासाठीच करते, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि माया करते आता ती यशची. आणि आता यश सुद्धा तिची माया करतो बघा सुलक्षणाची. तर आता इथे सुलक्षणा चिडून बघते कावेरीकडे आणि आता फुली खुंची नजर दाखवते ती आता कावेरीला. तर आता इथे कावेरी बघते यशकडे आणि सुलक्षणाकडे. सुलक्षणा पण नवीन विलन झालाय बघा प्रेक्षक हो आता या सिरियलचा. अमृताची मोठी साथीदार ही सुलक्षणा झाली आता. तर आता इथे कावेरी गार्डनमध्ये आलेली असते आणि आता तिला विचार येत असतात, एका म्हणाच्या आत तुला या घरातून आणि माझ्या यशच्या आयुष्यातून बाहेर करते का नाही बघ, असं म्हटलेली असते ना सुलक्षणा. ते आठवतं आता इथे कावेरीला. मुळात माझा स्वभाव असा नाहीये, उलट चांगल्या आहेत त्या. माझ्या समोर एक आणि यशच्या समोर वेगळा असं का वागतायत त्या, असं म्हणते इथे कावेरी. मीच बाबांवर हल्ला नाही केला हे जोपर्यंत त्यांच्या मनातून जात नाही तोपर्यंत अशाच वागत राहतील का, असं म्हणते इथे कावेरी. तर आता इथे यश येतो पाठीमागून आणि आता तो तिला मिठी मारतो बघा प्रेक्षक हो. तुम्ही, असं म्हणत इथे कावेरी. वा सुनमुखचा कार्यक्रम करणार आहे, असं म्हणत इथे यश. त्यासाठी तुम्हाला तयार व्हायला सांगितलंय, असं म्हणून तो साडी दाखवत होता तिला. आणि आता कावेरी बघते ते साडीकडे. ही घे साडी, असं म्हणत होता तो. साडी, असं म्हणत कावेरी. माने पाठवली आहे, स्पेशली तुमच्यासाठी सिलेक्ट केली आहे तिने, असं म्हणत होता यश. काय, असं म्हणत इथे कावेरी. माने ही साडी दिली आहे, असं म्हणते आता ती. हो, असं म्हणतो यश. हे सगळं स्वप्नासारखं वाटतं ना तुम्हाला, असं वाटत इथे यश मलाही. मग आपल्याला एक्सेप्ट करत नव्हती म्हणून किती टेन्शनमध्ये होतो ना आपण, असं म्हणत इथे यश. मग बघा ना, एका दिवसात सगळं चेंज झालं, असं म्हणत होता तो. आणि हसायला लागतो तो. मीन लग्नानंतरचे खेळ काय, सुनमुखचा कार्यक्रम काय, असं म्हणत होता इथे यश. सगळंच अनबिलिव्हेबल आहे, असं म्हणत होता इथे यश. बघा प्रेक्षक मला वाटलं होतं मला जेव्हा आपल्याबद्दल कळेल तेव्हा ती खूप रागवेल, चिडेल आपल्यावरती, पण सरप्राइझिंगली असं काहीच झालं नाही, असं म्हणत होता इथे यश. उलट माने आपल्याला एक चान्स दिला, असं म्हणत होता इथे यश. आणि मला माहिती आहे, असं म्हणत होता तो. माने नक्की फक्त माझ्या प्रेमापोटी केलं असेल, असं म्हणत होता इथे यश. मला खात्री आहे, असं म्हणत होता तो. माने आपल्याला जो चान्स दिलाय त्याचा तिला कधीच पश्चाताप होणार नाही, असं म्हणत होता तो. तर कावेरी मात्र आपल्याच टेन्शनमध्ये असते, माझं मन दुखवेल असं आपण कधी वागणारच नाही, असं म्हणत होता इथे यश. तर आता इथे कावेरीला टेन्शन झालेलं असतं आणि आपल्याच विचारत असते बघा प्रेक्षक. आणि इथे यश मात्र आता सुरक्षणाबद्दल कौतुक करून संपतच नसतं त्याचं. तर आता इथे सुलक्षणा पाणी उकळत असते आणि तेवढ्यातच तिथे यमुना येते आणि म्हणते, मा खरंच खूप तू ग्रेट आहेस, असं म्हणते आता इथे यमुना. म्हणजे एवढं सगळं तू करतेयस, तुझ्याशिवाय हे सगळं करू शकत नाही कोणी. यशच्या प्रेमापोटी कावेरीसारख्या मुलीला सोड म्हणून स्वीकारलंस तू, असं म्हणते आता इथे यमुना. तर सुलक्षणा काय बोलतच नाही बघा प्रेक्षक. आणि खरंच का गं, असं म्हणते आता इथे यमुना. ह्या पाण्यात असं कुंकू मिसळून तशी कावेरी आपल्या कुटुंबात मिसळून जाणार आहे, असं म्हणते आता इथे यमुना. तर आता इथे यमुना म्हणते, मला तर हा लाल रंग बघून आपल्या बाबात लाल रंग सांडलं होतं ते आठवतं, असं म्हणते आता इथे यमुना. पण काय करणार, तू परमिशन दिली आहेस ना, आमचे हा दगडाखाली तसं म्हणते आता इथे यमुना. परवानगी दिली आहे म्हणजे माझ्या मनातला राग गेलाय असा अर्थ होत नाही ना, असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. आणि आता ती हसते. ती मिसळेल उद्या पाण्यात कुंकवासारखं, पण कुंकवापासून पाणी वेगळं कसं करायचं,
हेही मला माहिती आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता ही यमुनासारखी झाली आहे बघा प्रेक्षक हो सुलक्षणा. आता कळलं यमुना अशी काय आहे बघा प्रेक्षक हो. कारण ही सुलक्षणाच अशी आहे ना प्रेक्षक हो. ती स्वतःच एक विलन आहे. तर आता इथे सुलक्षणा त्रुटी घालते आणि आता ती वेगळं वेगळं करून दाखवते आता कुंकवाला आणि पाण्याला बघा प्रेक्षक हो. तर ह्याला काय लॉजिक आहे बघा प्रेक्षक हो. स्वतःला खूप हुशार समजते ही सुलक्षणा. बाप रे! तर आता इथे यमुना बघते की कुंकू आणि पाणी वेगवेगळं झालेलं आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यमुनाला पण काय झालंय कळतच नाहीये. आजपर्यंत तिला घराबाहेर काढण्याचे सगळे प्रयत्न केले असं म्हणतात इथे सुलक्षणा, पण ते सगळे फसले. पण आता मी काहीच करणार नाही असं म्हणतात इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. आता यशच तिला स्वतःहून या घराबाहेर काढेल असं म्हणतात इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. बरंच आहे घराबाहेर काढला तर ना बघा प्रेक्षक हो. कारण सुलक्षणाला वाटतंय ती खूप मोठं काम करते. पण कावेरी तर शिकलेली आहे. ती जाऊन मोठी बिझनेसमॅन तरी होईल यांच्या घरात पडण्यापेक्षा आणि ह्यांची कामं करण्यापेक्षा. तर आता इथे यमुना म्हणते मा, तर आता तेवढ्यातच तिथे कावेरी येते. मा असं म्हणते आता इथे कावेरी, तुम्ही दिलेली साडी मला खरंच खूप आवडली असं म्हणते आता कावेरी. तर आता इथे सुलक्षणा जाते कावेरीकडे. मनापासून मी तुला काही देईन असं खरंच वाटतंय तुला असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरीला. मी जे काय करतेय ते केवळ यश समोर तुला उघडं पाडण्यासाठी असं म्हणते आता इथे कावेरी. हिला सुलक्षणा आणि ते झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यमुना सुद्धा हे सगळं बघत असते आणि खुश होत असते आता ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा म्हणते तुला ह्या घराबाहेर काढणारच असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे कावेरीला काय कळतच नाही काय करते ही सुलक्षणा म्हणून. काय चाललंय सासूनेचं असं म्हणून आता यश येतो. बरं झालं तू आला असते, हे बघ ही साडी आपल्या कावेरीला शोभून दिसेल नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. कावेरी असं म्हणते आता इथे सुलक्षणा, आजच नेसतो ही साडी बघ किती छान दिसेल असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कावेरी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. निश्चिल ना बाळा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता काय कळतच नाही कावेरीला काय करायचं म्हणून प्रश्नच नाही मा असं म्हणतो आता यश. ह्यांना ही साडी आवडली आहे हेच तर सांगायला आले ते इथे असं म्हणतोय आता यश. पटकन साडी नेसून ये, ही वेळ नको घालूस माझ्या सुनेला, कुणाची दृष्ट नको लागायला असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक आणि नजर काढते आता ती कावेरीची. तर आता इथे यश थांबलेला असतो हे सगळं बघत आणि यमुना खुश होत असते सुलक्षणाचं हे असं दोन तोंड बघून. जा लवकर असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर कावेरीला काय समजतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता कावेरी निघून जाते तिथून. तर आता इथे काय बोगस दाखवलंय खरंच हे प्रेक्षक हो. कंटाळा आलाय बघून, कारण अमृता हेच करत होती आता ही सुलक्षणा तेच करतीये. तर आता इथे विद्या खोली सजवत असते यश आणि कावेरीची. जीव गुंतला गाणं म्हणत म्हणत आता ती काय काय करत असते बघा प्रेक्षक हो. खूप फनी सीन दाखवलंय हा. ते हात काढू का म्हणजे मस्त असं म्हणते आता विद्या. तर तेवढ्यातच आता कावेरी येते खोलीमध्ये आणि आता ती बघते सगळं काय काय सजवलेलं ते. विद्याताई असं म्हणते आता इथे कावेरी, हे सगळं काय आहे असं म्हणते आता इथे कावेरी. कावेरी वहिनी असं म्हणते आता विद्या, तुम्ही ते काय करताय? मी सांगितलं होतं ह्यांना तुमच्याकडे लक्ष ठेवायला, तुम्ही डोळे बंद करा, तुम्ही जा असं म्हणते आता इथे विद्या. करणार असं म्हणून आता निघून जाते ती तिथून तिला घेऊन. तर तेवढाच आता सुलक्षणा असते बघा प्रेक्षक हो तिथे. विद्या असं म्हणते आता इथे सुलक्षणा, खूप छान सजव हा दोघांची खोली असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कावेरीला प्रत्येक बाबतीत जाणवलं पाहिजेत की सुलक्षणा धर्माधिकारीची सून होणं किती भाग्याचं असतं ते. तर सुलक्षणा काय बावळपणा करते बघा प्रेक्षक हो. यश तर तिचा मुलगा पण नाही आहे खरं तर. आणि तसंही असं म्हणते सुलक्षणा, कावेरीच खरं तर ह्या घरची सून आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरीला काय कळतच नसतं खऱ्या अर्थानं असं म्हणते आता इथे सुलक्षणा तिच्या संसाराला सुरुवात होणार आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मा असं म्हणते आता इथे विद्या, आता तुम्ही बघाच ह्यांच्या रूमचा ना रंगच महाल करते मी असं म्हणते आता इथे विद्या. आणि टाळी जायला जाते तर आता सुलक्षणा देतच नाही, मी आलेच असं म्हणते आणि आता विद्या निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. वा असं म्हणते आता इथे सुलक्षणा, वा छान. केवळ यशला दाखवण्यासाठी तुमच्या लग्नाला मान्यता दिली आहे मी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. पण त्याचं तू एवढे फायदे करून घेशील असं वाटलं नव्हतं ग असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मला खरंच माहित नव्हतं की विद्याताईने हे सगळं केलंय असं म्हणते आता इथे कावेरी. तुला का वाटतं मी यशला तुझ्या जवळ येऊ देईन का असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मी तिथून त्याला माघारीच फिरता येणार नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आज तू कितीही प्रयत्न कर, त्याची कितीही वाट बघ, पण यश तुझ्या खोलीत पाऊलही टाकणार नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. खूप बरं वाटलं ग असं म्हणते सुलक्षणा, तुम्ही सुनमुखाच्या कार्यक्रमाला आलात म्हणून असं म्हणते आता सुलक्षणा. अगदी छान वाटलं मला. काय ग सुलक्षणा, यशचं लग्न झालं तेव्हा नाही झालं काय हवी ती असं म्हणते आता ती, आणि अचानक कुणाला आणलीस ग सोड म्हणून? कधी एकदा याच्या बायकोला बघतोय असं झालंय मला असं म्हणतात त्या. तर आता इथे कावेरीला सजून धजून आणते बघा विद्या. ही काय आलीच असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्या वाट बघत असतात. कावेरी बहिणी माझ्या बाजूला बसवते हा असं म्हणते आता इथे विद्या. तर आता राग येतो पौर्णिमाला वगैरे, या या असं म्हणते आता इथे. आणि आता ती बसवते सुलक्षणाच्या बाजूला बाजूच्या खुर्चीवर. अगं बाई असं म्हणते आता ती, एवढा का डोक्यावर पदर घेतला हिने असं म्हणते आता ती. असा पदर घेऊन तर हिने फसवलंय ना आम्हा सगळ्यांना असं म्हणते आता इथे सुलक्षणा आणि हसतात आता सगळ्या बायका. तर आता इथे
कावेरी तर असते बघा आत आणि आता ती घुंगट घेऊन असते तर तिचा मजाक बनत असतं सगळेजण. तर आता इथे सुलक्षणा काढते तो घुंगट. बघ इकडे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता आरशामध्ये बघते ती स्वतःला आता कावेरी. तर आता तेवढ्यात असं माधवी येते बघा प्रेक्षक आणि आता इथे सुलक्षणाला माधवी दिसते त्या आरशात. इथे ही कावेरीची बँड वाजवायला बसलेली असते सुलक्षणा, पण ही जी बँड वाजवायला आता माधवी आलेली आहे बघा प्रेक्षक हो. तर आता ह्या सुलक्षणाची हवाच उडते. खूप भारी झालंय खरं तर प्रेक्षक हो. खूप फनी सीन आहे बघा खरं तर प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा म्हणते माधवी तू. तर आता इथे माधवी येते ने टाळ वाजवायला लागते बघा प्रेक्षक हो. जोरात टाळ वाजवायला लागते आता ती. वा वा असं म्हणते आता इथे माधवी. भरून पावली ग असं म्हणते आता माधवी. तुझ्या सुनेचं तोंड बघून लाखात एक सोन निवडलीस ग तू असं म्हणते आता इथे माधवी सुलक्षणाला. किती तू रंग बघितले असतील काय माहिती असं म्हणते आता इथे माधवी. तर आता इथे माधवी आपली बॅग ठेवते बाजूला. तर आता ती पैसे काढते. माधवी असं म्हणते आता सुलक्षणा. आता हवा टाईट होते बघा प्रेक्षक हो सुलक्षणाची. तर आता इथे ओवाळते आता पैसे कावेरीलाही ही माधवी. आणि आता ती पैसे देते कावेरीच्या हातामध्ये. 2 बंडल असतात ते पैशांचे की असं म्हणते आता ती. सासू सून एक खुनी आणि दुसरी खोटारडी असं म्हणते आता इथे माधवी. खूप फनी आहे हा सीन खरंच प्रेक्षक हो. माधवी असं म्हणते आता इथे पौर्णिमा. तू काय बोलतेस कळते का तुला असं म्हणते आता इथे पौर्णिमा. वहिनींसमोर असं सगळं बोलतेस असं म्हणते पौर्णिमा. काय खोटे बोलते मी असं म्हणते आता इथे माधवी. काय खोटे बोलते सांगा ना असं म्हणते माधवी. सुलक्षणा असं म्हणते माधवी. विसरलीस का ग असं म्हणते आता इथे माधवी. माझ्या अमृताला सोन करून घेणार असा शब्द दिलायस ना मला असं म्हणते आता इथे माधवी. ती बिचारी अजून आशेवर आहे आणि तू सगळ्यांना बोलवून सोनमुखाचा कार्यक्रम करतेस असं म्हणते आता इथे माधवी. तर आता उत्तरच नसतं बघा प्रेक्षक हो सुलक्षणाकडे काही. तर आता इथे माधवी म्हणते तुम्हाला माहिती आहे ना की ज्या उदयचं आणि माझ्या साधनाचं लग्न ठरवलं होतं हिने. शब्द दिला होता मला. तो शब्द हिने पाळला नाहीच असं म्हणते आता माधवी. आणि माझी साधना जीव दिला असं म्हणते आता इथे माधवी बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे माधवी सगळं सांगत असते सगळ्या लोकांना. विसरलात का तुम्ही सगळे असं म्हणते आता इथे माधवी. तुम्ही सगळं विसरू शकता असं म्हणते आता इथे माधवी. पण मी नाही ना विसरू शकत असं म्हणते माधवी. आई आहे कशी विसरू असं म्हणते माधवी. आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तू मला म्हणालीस अमृताला सून म्हणून घेते. या आशाने अमृताचं लग्न नाही झालं तरी माझ्या पायाशी नाक घासशील असं म्हटलेली असते ना. ती आता आठवण करून देते माधवी सुलक्षणाला. मावशी आता हे सगळं बोलायची काय गरज आहे का असं म्हणते यमुना. तर आता माधवी म्हणते यमुना अगं अमृता इतके दिवस इथे राहिली आहे. कोण लग्न करणार आता तिच्याशी असं म्हणते माधवी. अमृता आणि यशचं लग्न करून द्यायचं नव्हतं तर का ठेवून घेतलं तिला इथे असं म्हणते आता इथे माधवी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे माधवी म्हणते सगळ्यांना असंच वाटतंय की अमृताचं लग्न होणार यश म्हणून. तर आता तिच्यासमोर जीव देण्या व्यतिरिक्त दुसरा काय पर्याय सोडला नाहीये तिच्यासमोर असं म्हणते माधवी. असं नको बोलूस माधवी असं म्हणते आता सुलक्षणा. मी फक्त बोलतेस पण तू हे सगळं हेच करतेस असं म्हणते आता इथे माधवी. माझा अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करून तू स्वतःला माझी मैत्रीण बनवतेस असं म्हणते आता इथे माधवी. मैत्रीण नाही वैरीण आहेस वैरीण. कुठ्या अभिमानाने सांगत होतेस मला. शब्द दिला होतास ना की नाही झालं लग्न तर नाक घासशील ना माझ्या पायाशी असं म्हणते आता इथे माधवी बघा प्रेक्षक सुलक्षणाला. जरा लाज बाकी असेल ना तुझ्यामध्ये सुलक्षणा तर असं सुटकी वाजवते ती. आणि आत्ताच्या आत्ता असं म्हणते आता माधवी माझ्या पायावर नाक घासायचं आणि मान्य करायचं की तुझी चूक आहे म्हणून असं म्हणते आता इथे माधवी. तर आता इथे बरोबर करते बघा प्रेक्षक माधवी आहे सुलक्षणाचं. कारण आहे सुलक्षणा खूप जास्त त्रास करते ना कावेरीला. तर आता बरोबर करते ही माधवी या सुलक्षणाला. ही डिझर्विंगच आहे माधवी जे करते ना ते सुलक्षणा बरोबर ते. तर आता इथे सुलक्षणाला खूप टेन्शन येतं बघा प्रेक्षक आणि आता तिला भीती वाटते काय चाललंय म्हणून. तर आता इथे अमृता म्हणते आई अगं असं काय बोलतेस असं म्हणते अमृता. तू गप्पा बस असं म्हणते आता इथे माधवी. आता एक आई दुसऱ्या आईशी बोलते असं म्हणते आता इथे माधवी बघा प्रेक्षक आता ती म्हणते तू अमृता मध्ये पडू नकोस असं म्हणते आणि ड्रामा करते ती माधवी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कावेरीला सुनेची जागा कुठल्या कारणाने मी दिली आहे ना हे मी तुला आता समजावून नाही सांगू शकत असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. तर आता इथे सुलक्षणा म्हणते पण हे खरं आहे. तुला दिलेला शब्द मी पाळू नाही शकले असं म्हणते आता इथे सुलक्षणा. माझ्या हातून अमृतावर खूप मोठा झालाय असं म्हणते आता ती. आणि म्हणूनच तुझ्या पायावर नाक घासून माफी मागेन मी तुझी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कारण माझ्या आत्मसन्मानापेक्षा मी दिलेला शब्द मोठा आहे असं म्हणते आता ही सुलक्षणा. हो नका मागू या बाईची माफी. ह्या दोघी मिळून काय करतायत हे माहित नाही तुम्हाला असं म्हणते इथे कावेरी. माधवी असं म्हणते इथे सुलक्षणा. मी खरंच चुकले ग असं म्हणते इथे सुलक्षणा. तुला दिलेला शब्द मी पाळू नाही शकले असं म्हणते इथे सुलक्षणा. मोठ्या मनाने मला क्षमा कर असं म्हणते सुलक्षणा. मला माफ कर असं म्हणते. आणि आता ती हात जोडते बघा प्रेक्षक माधवी समोर. तर आता इथे सुलक्षणा माधवी समोर हात जोडलेले असते बघा प्रेक्षक. तर यमुना म्हणते असं म्हणते आता ती. नाही नाही असं म्हणते माधवी. अशी नाही माझ्या पायावर नाक घासून माफी मागायची असं म्हणते आता इथे माधवी.
माधवी असं म्हणते आता इथे पौर्णिमा. सुलक्षणा असं म्हणते आता इथे माधवी. विसरलीस तू काय म्हणाली होतीस असं म्हणते आता इथे माधवी. मावशी अगं असं म्हणते आता इथे यमुना. तर आता तेवढ्यातच पार्थ येतो बघा प्रेक्षक आणि आता तो गोट्या सांडतो. तर आता त्या गोट्या जाऊन पडतात. तर आता इथे त्या गोट्या सगळ्या कावेरीच्या पायाकडे येऊन पडतात. तर आता ती त्या गोट्या बघते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे समोर येत असते माधवी आणि सुलक्षणा आता नाक घासून माफी मागणार असते. तेवढ्यातच आता कावेरी लात मारते आणि आता ती गोटी जाऊन पडते माधवीच्या पायाखाली. तर आता माधवी स्वतः जाऊन पडते आणि आता ती सुलक्षणासमोर माफी मागते बघा प्रेक्षक हो. नाक घासून माफी मागितल्यासारखं वाटतं. तर अगं असं म्हणून आता ते सगळेजण बघतात. उलटच झालं ना हे सगळं म्हणून. तर आता इथे कावेरी हसते बघा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो आजचा भाग इथे संपतो. तर आता बघूया पुढच्या भागामध्ये काय. तर आता रिकामध्ये असं दाखवलंय. तर आता सुलक्षणा म्हणते की असतील आरोप कावेरीवर तरी सुद्धा मी तिला स्वीकारलंय. फक्त माझ्यासाठी असं म्हणते सुलक्षणा. कावेरीवरच्या आरोपामुळे जर तिला स्वीकारून ती खोटेपणा केला असेल तर तुम्हाला वाटत असेल ना तसं तर मी आज तुम्हाला वचन देतो असं म्हणत इथे. जोपर्यंत कावेरीवरचे आरोप खोटे येथे सिद्ध होत नाही तोपर्यंत मी आणि कावेरी नवरा बायको म्हणून एकमेकांच्या जवळ येणार नाही असं म्हणत इथे यश. तर आता यश म्हणून आता सुलक्षणा मिठी मारते यशला आणि आता ती बघते कावेरीकडे आणि आता बघा प्रेक्षक हो, साधलेला आहे इथे सुलक्षणाने प्लॅन. ती म्हटलेली असते ना कावेरीला तू एवढं सजवतीस रूम पण इथे यश येणार नाही म्हणून. तर आता ते सगळं तिने एक्झिक्यूट केलंय बघा प्रेक्षक हो. तर आता सुलक्षणा पण अमृतापेक्षा पण वरचढ विलन दाखवत आहे त्या सिरियलमध्ये. तर तुमचं काय मत आहे तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा हा भाग इथेच संपतोय आणि प्रोमो इथेच संपतोय. तर प्रेक्षक हो, आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.